नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्य हे कधी कधी अनपेक्षित संघर्षांनी भरलेलं असतं. आपण धार्मिक विधी, व्रत वैकल्य, पोथ्यांचं वाचन आणि मंदिरांमध्ये पूजा करत असतो. पण जेव्हा जीवन संकटात असतं तेव्हा आपण स्वतःला विचारतो, खरा परमेश्वर कोण आहे? आपल्या कर्माचा भार कोण हलका करू शकतो? अशाच एका स्त्रीच्या जीवनाचा अनोखा प्रवास आज आपण ऐकणार आहोत. जालना जिल्ह्यातील अमृता राजू शेळके, एक गृहिणी, यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपलं जीवन कसं बदललं याचा अनुभव आपल्या समोर उलगडणार आहेत. देवी देवतांची पूजा आणि व्रत वैकल्यांवर त्यांचा गाढ विश्वास होता, पण एका पुस्तकाने त्यांच्या जीवनाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. प्रेक्षक हो, डेंग्यू सारखा गंभीर आजारातून वाचण्याचा चमत्कार, थायरॉइड सारख्या व्याधीचा पूर्ण नायनाट आणि संकटग्रस्त परिस्थितीत मृत्यूच्या दारातून परत येणं. प्रेक्षक हो, संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातून आणि नामदीक्षेतून त्यांना नेमकं काय लाभलं? या सर्व अनुभवांमधून त्यांनी जाणलं की संत रामपालजी महाराजांकडून मिळालेली शास्त्राधारित भक्ती हीच खरी भक्ती आहे आणि कशा प्रकारे संत रामपालजी महाराज यांनी त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांची सुटका केली आणि त्यांच्या या अद्भुत प्रवासाने समाजासाठी कसा नवा संदेश दिला. चला ऐकूया यांची ही प्रेरणादायक कहाणी. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? अमृता राजू शेळके. आपण कुठून आलात? मी जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझं शिक्षण तसं BSc B.Ed झालेलं आहे, पण सध्या मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी जानेवारी 2016 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी जे घरात आई पप्पा सर्व देवी देवतांची भक्ती करत होते त्यांचं पाहून मीही तीच भक्ती करत होते. जसं की गणेशजींची भक्ती त्यात मी जास्त करत होते. माझा त्यांच्यावर भाव जास्त होता. चतुर्थी पकडणं, गणपतीला जाणे, त्याच्यानंतर श्रावण सोमवार पण मी आईचे पाहून करत होते. आई जसं करेल तसं सगळं अनुकरण मी करत होते. सर्व देवी देवतांची पूजा करत होते. मी नवरात्रीमध्ये सुद्धा 9 दिवस देवीचं सगळं काही करत होते, आरत्या करत होते आणि हिंदू धर्मातील सर्व प्रचलित देवी देवतांवर माझा विश्वास होता. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रत वैकल्य करणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा मिळाला आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात मी लग्न झाल्यानंतर आले. म्हणजे 2015 मध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझे भगतजी उपदेशी होते, त्यांनी 2010 मध्येच उपदेश घेतलेला होता. लग्न झाल्यानंतर त्यांनी मला ज्ञानगंगा नावाचं पुस्तक आहे ते वाचायला दिलं आणि त्यांच्यासोबत मी रोज सत्संगही पाहत होते साधना TVवर 7:30 ते 8:30. तर ते सगळं करत असताना मला जेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तक वाचलं तेव्हा मला कळालं की योग्य भक्ती मार्ग काय आहे आणि आपण पूर्ण परमात्म्याची भक्ती करायला पाहिजेत. ते पुस्तक वाचत असताना मला त्यातलं ज्ञान सगळं पटलं आणि जर रामाला जर वनवास चुकू शकला नाही, जर हे तिन्ही देवता आपले कर्म काटू शकत नाहीत, तर मग ते देव असून त्यांना जर वनवास चुकला नाही तर आपण तर साधारण मानव आहे, आपले कर्म कोण काटू शकेल? हा प्रश्न माझ्या मनात नेहमी यायचा. ते सर्वांचे उत्तरं मला त्या पुस्तकात भेटले. त्याच्यानंतर मी जानेवारी 2016 मध्ये नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे पतिदेव आहे हे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी होते आणि त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला दिलं. त्याचप्रमाणे आपण सत्संगसुद्धा बघत होतात आणि त्यातनं तुम्हाला बोध झाला की आपले जर कर्म काटायचे असतील तर संत रामपालजी महाराजांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर लाभ तर तसे भरपूर झाले. छोटे मोठे लाभ दैनंदिन रोज होत असतात, पण त्यातल्या त्यात मला आत्ता रिसेंटली एक सगळ्यात मोठा लाभ झाला तो म्हणजे मला परमात्माने जीवनदान दिलं. माझा मृत्यू परमात्माने टाळला. नोव्हेंबर 2022 मध्ये मला अचानक खूप ताप येऊ लागला. ताप आल्यानंतर मी आमच्या जवळ जो दवाखाना आहे घराजवळ तिथं गेले. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की व्हायरल फीवर आहे, नीट होऊन जाईल. मी 2 दिवस त्यांची ट्रीटमेंट घेतली.
पण माझा ताप वाढतच गेला. त्या ट्रीटमेंटने मला काहीच फरक पडला नाही. त्याच्यानंतर आम्ही दवाखाना चेंज केला, दुसऱ्या दवाखान्यात गेलो. तिथेही डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला व्हायरल फीवरच आहे. मग एक दिवस तिथं आम्ही ॲडमिट झालो, सलाईन वगैरे लावले. पण मग भगतजींना कुठं ना कुठं डाऊट होता की एवढा ताप व्हायरल फीवरमध्ये योग्य नाही. मग त्यांनी जवळच्याच लॅबमध्ये माझी ब्लड टेस्ट करायला दिली. ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यात असं कळालं की मला डेंग्यू झालेला आहे, डेंग्यू पॉझिटिव्ह आला आणि प्लेटलेट काउंट फक्त 72,000 होता आणि रात्रीची वेळ होती. मग डॉक्टर म्हणे ठीक आहे, आपलं 3-4 दिवसात आपला डेंग्यू कवर होऊन जाईल सलाईन वगैरे हे सगळं घेतल्यानंतर. मग आम्ही एक सलाईन लावून रात्री घरी आलो. मग डॉक्टर म्हणले होते की तुम्ही सकाळी येऊन जाऊन पण करू शकता, झोपायला तुम्ही घरी जाऊ शकता, दिवसभर इथं राहू शकता. तर सकाळी जेव्हा मी बाथरूमला उठले तर मला असं कळालं की मला पिरियड्स आले. पण तेव्हा ती गोष्ट मला काही एवढी सिरियस वाटली नाही. मग आम्ही आवरला आणि सलाईन लावायसाठी दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर भगतजींनी बोलता बोलता डॉक्टरांना सांगितलं की पिरियड्स आलेत म्हणून त्यांना. तर डॉक्टर घाबरले ते खूप. ते म्हणे पिरियड्स आले म्हणल्यावर मी तुमची रिस्क घेऊ शकत नाही, तुम्ही लगेच मोठ्या दवाखान्यात जा कुठल्या तरी. त्यांनी आम्हाला जालना हॉस्पिटल रेफर केलं. मग आम्ही 1 मिनिटही न घालवता जालना हॉस्पिटलला गेलो. तिथे उषे सरांनी ट्रीटमेंट दिली. तिथं आम्ही ॲडमिट झालो. पहिलाच दिवस होता MCचा माझा आणि ब्लड खूप जास्त जात होतं, कारण प्लेटलेट कमी झाल्यामुळं ब्लड पातळ झालेलं होतं आणि ते खूप जास्त वेगाने जाऊ लागलं आणि ब्लड जात असल्यामुळं प्लेटलेटही ब्लडमधून जात होत्या. अशी एक विस्कस सायकल तयार झाली. तर डॉक्टरांनी भगतजींना बोलवून सांगितलं तसं की केस ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण तरीही प्रयत्न करून पाहू. त्यांना पॉजचे इंजेक्शन द्यावं लागतील आपल्याला, जे आम्ही फक्त मेजर सर्जरी करताना एखादं इंजेक्शन पेशंटला वापरतो ब्लड जाऊ नये जास्त म्हणून. तर आपल्याला हे 3 टाईम इंजेक्शन द्यावं लागतील. तर हे भगतजी म्हणे ठीक आहे. तर मग अशा माझी ट्रीटमेंट चालू झाली. 3 पॉजचे इंजेक्शन देऊनसुद्धा ब्लड खूप जास्त जात होतं आणि नंतर तर संध्याकाळनंतर रक्ताचे एवढे मोठे मोठे गोळे जायला सुरुवात झाली. दर अर्ध्या घंट्याला पूर्ण बेड चेंज करावा लागत होता. दर अर्ध्या घंट्याला सगळं भरून जात होतं ब्लडनी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्लेटलेट काउंट केला तर प्लेटलेट फक्त 23,000 राहिल्या होत्या. तर तेव्हा डॉक्टर घाबरले, म्हणे आता 23 एवढा एका दिवसात एवढा लॉस झाला आहे. तर त्यांनी आम्हाला RDPच्या बॅग लावायला सांगितल्या, वरून प्लेटलेट द्यावं लागतील म्हणे आपल्याला पेशंटला. तर भगतजींनी लगेच प्लेटलेटचा बंदोबस्त केला. तर 4 बॅग मला देण्यात आल्या. ते 4 बॅग दिल्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं होतं की आता आपल्या कमीत कमी 35 किंवा 40पर्यंत तरी प्लेटलेट येतील. मग जो 6 वाजता संध्याकाळी रिपोर्ट काढला तर जी आम्हाला अपेक्षा होती की प्लेटलेट वाढून येतील, तर त्या 23च्या 19वर गेल्या. म्हणजे न वाढता कमी झाल्या. परत कमी झाल्यानंतर डॉक्टर्स म्हणे आता करणार काय, आपण वरून जरी प्लेटलेट द्यायलोय पण ब्लड इतकं चाललं की त्या डायरेक्ट ब्लडमधून ड्रेनेज चालूच आहे. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं असंच चालू होतं, प्लेटलेट कंटिन्यू कमी होत होत्या. तर दुसऱ्या दिवशी काय झालं, 4 वाजेची वेळ होती संध्याकाळची आणि मी पडलेले होते बेडवर पडलेले असताना एकदम काळ मला घ्यायला आला. एकदम काळी आकृती माझ्या मागच्या साईडनं आली खिडकीतून आणि डायरेक्ट माझ्या छातीवर येऊन बसला आणि माझा गळा दाबायचा प्रयत्न करू लागला. पण माझा वाचा एकदम बंद झाली होती, मला आवाजच निघत नव्हता. हे भगतजी माझ्या बाजूच्या बेडवर झोपलेले होते, पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. आणि काळाने खूप प्रयत्न केला माझा गळा दाबण्याचा, पण माझ्या गळ्यात रक्षासूत्र होतं, हातात रक्षासूत्र होतं, त्याच्यामुळे तो कुठं ना कुठं काही करू शकला नाही. मग मी लगेच संत रामपालजी महाराजांनी दिलेल्या सतनामाचा जाप सुरू केला. जसा मी जाप सुरू केला तो एकदम उडून गेला खिडकीतून बाहेर. त्याच्यानंतर मग माझा तोंडातून एकदम आवाज बाहेर निघाला. भगतजींना जाग आली, त्यांनी पाहिलं. मी खूप घाबरलेले होते, पण त्या सिच्युएशनमध्ये मी त्यांना काही सांगूच शकले नाही की झालं आहे काय माझ्यासोबत. आणि लगेच सगळा स्टाफ गोळा झाला. डॉक्टर्सनी पाहिलं, पल्स रेट वगैरे चेक केला, सॅच्युरेशन खूप जास्त कमी झालेलं होतं. त्यांनी लगेच ऑक्सिजन लावला आणि मला काही कळायच्या आत ICUमध्ये मला शिफ्ट केलं. ICUमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिथे मॉनिटरिंगवर मला ठेवण्यात आलं आणि ते मशीन्स लावण्यासाठी माझं गळ्यातलं रक्षासूत्र काढण्यात आलं.
ते काढल्यानंतर रक्षासूत्र फक्त माझ्या हातातच होतं. तर मग डाव्या हातात माझ्या सलाईन होतं, पण ते सलाईनही ऐन त्याच टायमाला आऊट झालं, जे सकाळीच लावलेलं होतं. तर ते म्हणे की आता आम्हाला तुमच्या उजव्या हातात सलाईन लावावं लागेल. उजव्या हातात सलाईन जसं लावलं 10 मिनटात हात एवढा सुजला की रक्षासूत्र पूर्ण टाईट झालं आणि ते म्हणे आता सलाईन जात नाही आहे म्हणे प्रॉपर, रक्षासूत्र काढावं लागेल हातातलं. आणि मला काळाची आकृती माझ्या आजूबाजूला दिसत होती, स्पष्ट आकृती दिसत होती. मला माहीत होतं आता हे जर रक्षासूत्र काढलं तर काळाला परत आपल्याला घेऊन जाण्यासाठी चान्स भेटणार. मग मी तिथं रक्षासूत्र काढू दिलं नाही. सगळा स्टाफ गोळा झाला, डॉक्टर्स आले, पेशंट ऐकत नाही आहे, हातातला धागा काढू देत नाही आहे. मग माझ्या भगतजींना फोन केला डॉक्टरांनी, त्यांना बोलवलं. मग त्यांनी 10 मिनटातच रक्षासूत्र मागवलं घरून आणि ते रक्षासूत्र काढून नवीन रक्षासूत्र माझ्या हातात बांधलं. त्याच्यानंतर मग मी पण शांत झाले कुठं ना कुठं की परमात्मा आहे आपल्यासोबत. म्हणजे मला माहीत होतं की आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे, कारण 2दा काळाने माझ्यावर अटॅक केला आणि मला दिसत होतं की हा आपल्या आजूबाजूला आहेच ना. मला तेव्हा बोलता येत होतं, कोणाला ICUमध्ये कोणाला येऊ पण देत नव्हते, तर मला सांगता पण येत नव्हते की होतंय काय म्हणून. मग ICUमध्ये असताना परत माझं प्लेटलेट काउंट करण्यात आलं. तर प्लेटलेट काउंट 18वरचं 16वर गेलं होतं. तर डॉक्टर्स म्हणे आपल्याला परत बॅग चढवावंच लागणार आहेत, प्लेटलेट वाढतच नाही आहेत कारण आणि ब्लिडिंग कंटिन्यू चालू आहे, क्लॉट्स खूप जास्त जाऊ लागले ब्लडचे. तर त्यांचं म्हणणं होतं जर आपण आता जास्त प्लेटलेट्स दिले, एका पेशंटला खूप झालं तर 4 प्लेटलेट्समध्ये काउंट वाढतो आणि डेंग्यूचा पेशंट बरा होतो. पण ही केस खूप सिव्हिअर झाली आहे, आपल्याला म्हणजे रिस्कच आहे परत प्लेटलेट चढवण्यात, कारण ही 3री वेळ आहे आता आपली RDPच्या 4 बॅग चढवण्याची. पण नाही जरी चढवल्या तरी पेशंट गेल्यातच जमा आहे, त्याच्यापेक्षा आपण ही रिस्क घेऊ, चढवून पाहू. कारण जास्त प्लेटलेट चढवल्यावर लिव्हर डॅमेज होतो, फुफ्फुसात पाणी होतं, काहीही होऊ शकतं म्हणे ते. मग त्यांनी सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आपण प्लेटलेट्सच्या बॅग देऊ. प्लेटलेट्सच्या बॅग दिल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की आता तरी प्लेटलेट्स वाढून येतील. पण परत परिस्थिती त्याच्यापेक्षा खराब झाली. 16वरच्या परत प्लेटलेट्स काउंट संध्याकाळी केल्यानंतर 12वर आल्या आणि 12वर प्लेटलेट्स आलेल्या होत्या आणि इंटरनल ब्लिडिंग मला चालू झालेली होती. माझ्या पूर्ण शरीरावर मला असं लाल लाल झालेलं होतं, चट्टे आलेले होते रक्ताचे आणि पिरियड्समध्ये ब्लड पण खूप जास्त चालू होतं. इंटरनल ब्लिडिंग चालू झाल्यानंतर मग भगतजी खूप घाबरले. त्यांना कळालं होतं की आता कंडिशन खूप जास्त खराब झालेली आहे. त्यांनी संत रामपालजी महाराजांना अरदास लावली, नामदान केंद्रावर फोन केला की माझ्या पत्नीचं नाव खंड आहे तर म्हणून अरदास लावली. अरदास लावल्यानंतर तिकडून असं उत्तर आलं की तुमच्या ज्या भगतमती आहेत त्यांचं जे नामखंड झालेलं आहे ते मजबुरीत झालेलं आहे, त्यांचं नाम शुद्ध आहे, खंड नाही आहे. तुम्ही त्यांचा पाठ किंवा ज्योत संकल्प करा, परमात्मा दया करेंगे. तर मग परमात्माचा जेव्हा असा फोन आला आणि त्यांनी मला आतमध्ये येऊन सांगितलं की परमात्मा तुझ्यासोबत आहेत, दया करतील, तू घाबरू नको, फक्त मंत्रजाप करत राहा. आणि त्यावेळेला मी कंटिन्यू 24 तास मंत्रजापच करत होते, कारण मला झोपही येत नव्हती तिथं. तर जेव्हा हे उत्तर आलं अरदास, तर त्याच्यानंतर सकाळी जे प्लेटलेट काउंट करण्यासाठी ब्लड दिलं माझं, त्याच्यानंतर जो रिपोर्ट आला त्यामध्ये मग माझ्या प्लेटलेट 16वरून 32वर गेल्या. तर वाढायला सुरुवात झाली होती आणि जे माझं ब्लडचे क्लॉट जात होते ते क्लॉट पण जाणं बंद झालं. क्लॉट जाणं बंद झालं, फक्त थोडं ब्लड चालू होतं. तर परमात्माने दया केली आणि तब्येतीत मग सुधारणा व्हायला सुरुवात झाली माझ्या. तर डॉक्टर्स आले, ते म्हणले की ठीक आहे आता पेशंट रिकवर करते, तर आपण ICUमधून खाली जाऊ शकतो. तर ICUमधनं खाली गेल्यावर मला पोटाचा खूप जास्त त्रास होऊ लागला. तर मग काही सोनोग्राफी करण्यात आली, ECG वगैरे सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात असं आढळलं की माझ्या लिव्हरवर सूज आलेली आहे आणि पोटात पाणी झालेलं आहे, कारण डोस इतके हाय गेले होते की तेवढं साईड इफेक्ट होणार आहे डॉक्टरांनी पहिलंच सांगितलं होतं. त्यानंतर त्या रात्री ज्या दिवशी मी ICUमधून खाली आले, संध्याकाळी 7 वाजता आम्ही नॉर्मल रूममध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर मी रात्री मला झोप तर काही येत नव्हती. मी संत रामपालजी महाराजांच्या वाण्या मोबाईलमध्ये लावून बेडवर पडलेले होते आणि भगतजी बाजूच्या बेडवर झोपलेले होते. तर सकाळी 3:30-4चा टाईम होता.
तर 3:30-4ला एकदम खूप मोठा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर मी आजूबाजूला पाहिलं तर काळ परत एकदा आला. परत तो आला आणि माझ्या डोक्याभोवती फिरू लागला. तो फिरू लागला, माझा एकदम आवाज बंद झाला. मला काय करावं तेच कळेना. बेडवरून मला उठता येत नव्हतं, सलाईन चालू होते कारण. तर मी आवाज द्यायचा खूप प्रयत्न केला भगतजींना, पण आवाज बाहेर निघतच नव्हता. तर मग आपोआपच संत रामपालजी महाराजांनी प्रेरणा केली आणि माझा सतनामाचा जाप आपोआप चालू झाला. जसा जाप चालू झाला, काळ एकदम तिथून एक चक्कर पूर्ण माझ्या डोक्यावर मारून झटक्याने निघून गेला. जसा तो निघून गेला तेव्हा मग मी थोडीशी बेडवरून हलले. माझी दातखीळ बसल्यासारखी झालती. माझं उघडतच नव्हतं तोंड बिलकुल. मग मी सलाईनचं जे हातात असतं आपल्या ते टोपण बेडला वाजवलं, तेव्हा भगतजींना जाग आली. ते उठले, त्यांनी मला पाहिलं तशा कंडिशनमध्ये. मग थोडंसं पाणी वगैरे पिलं, शांत झाली. मग मी त्यांना सगळं सांगितलं की असं असं झालं होतं म्हणून. तर बोलता बोलता एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली. जेव्हा मला इंटरनल ब्लिडिंग चालू होती, खूप जास्त झाली होती, तेव्हा मला पाणी पाजायसाठी भगतजींनी माझ्या मानेखालून हात घातला मला उचलायसाठी. जसा त्यांनी हात घातला तर पूर्ण स्किन एकदम पातळ झालेली होती आणि त्यांच्या हाताचा ठसा पूर्ण माझ्या मानेवर उमटला आणि पूर्ण रक्त दिसू लागलं. तेव्हा ते खूप घाबरले होते की डॉक्टरांनी सांगितलं होतं आता काही होऊ शकतं, त्यांच्या नाका तोंडातून सगळीकडून रक्त येऊ शकतं, उलट्या पण रक्ताच्या होऊ शकत्या. पण तसं काही झालं नाही. परमात्माच्या संत रामपालजी महाराजांच्या दयेनं 12,000 प्लेटलेट राहूनसुद्धा मला रक्ताच्या उलट्या वगैरे काहीच झालं नाही. आणि त्याच्यानंतर माझी संत रामपालजी महाराजांचा आदेश आल्यानंतर रिकव्हरी व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही ते लिव्हरमध्ये सूज वगैरे आलेली होती, पोटात पाणी होतं, त्याच्यासाठी परत डॉक्टर म्हणे की तुम्हाला 3 दिवस आम्ही सुट्टी देऊ शकत नाही. तर त्यासाठीही मग आम्ही फोन केला, आश्रम लावला. तर तिकडून संत रामपालजी महाराजांचा आदेश आला की गुरुजी दया करेंगे, ट्रीटमेंट चालू रखो आप. तर आम्ही 2 दिवसातच सुट्टी घेतली आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर डॉक्टरांनी मेडिसिन वगैरे दिले आणि त्याच्यावर 2 महिन्यात मग माझी सगळी रिकव्हरी झाली. तर जेव्हा आम्ही घरी गेलो त्याच्यानंतर 2 महिने तर पप्पांनी मला काहीच सांगितलं नाही माझ्या. पण त्याच्यानंतर जेव्हा मी पूर्ण बरी झाले तेव्हा पप्पांनी सांगितलं की बेटा जेव्हा तुमच्या लग्न करायचं होतं आणि आमच्या घरचे तर सगळे भगत होते, ते ह्या गोष्टीला मानत नव्हते, पण माझ्या पप्पांच्या तिकडं ह्या गोष्टी मानतात. त्यांनी पत्रिका पाहिली होती. त्या पत्रिकेत असं होतं की आमचं लग्न झाल्यानंतर आमचा योग हा फक्त 7 वर्षाचा आहे सोबत राहण्याचा. 7 वर्षानंतर आमचा सोबत राहण्याचा योगच नव्हता. आणि जेव्हा मी दवाखान्यात होते तर 26 नोव्हेंबर रोजी मला ICUमध्ये शिफ्ट केलं होतं. त्या दिवशी आमच्या लग्नाचा 7वा वाढदिवस होता. 7 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झालेले होते. पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यामुळं माझा हा मृत्यू टळला. संत रामपालजी महाराजांनी माझ्यावरचं हे मोठं संकट टाळलं आणि मला नवीन जीवनदान दिलं. इथे ही गोष्ट सिद्ध होते की बाकी सर्व संत असं सांगतात की बाबा तुम्हाला तुमचे कर्म हे काटावंच लागणार, कर्म भोगल्यानंतरच तुम्ही इथून जाऊ शकता. पण माझ्या बाबतीत हे खोटं ठरलं, कारण मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये होते आणि माझ्या नशिबात हे जे कर्म होते, माझा मृत्यू लिहिलेला होता, तो संत रामपालजी महाराजांनी टाळला. हे या सद्भक्तीमुळं फक्त शक्य झालं. जर मी त्यांच्या शरणमध्ये नसते तर कदाचित मी आज इथे जिवंतही नसते, तुमच्या समोरही नसते. पण हे फक्त संत रामपालजी महाराजांनी हे प्रूफ करून दाखवलं की सद्भक्तीमुळे आपले कर्म काटू शकतो आपण आणि मोक्ष प्राप्त करू शकतो. ताई, जेव्हा आपण सांगितलं होतं की आपल्याला डेंग्यू झाला होता आणि आपले बरेचसे प्रकार त्यावेळेस ट्रीटमेंट करण्यात आली, तर मला हे विचारायचं की आपण जेव्हा डेंग्यू आपल्याला झाला होता त्यावेळेस जेव्हा आपण दवाखान्यात ॲडमिट झाल्या होतात, त्यानंतर ज्या काही आपल्या चाचण्या केल्या गेल्या, ज्या काही आपले रिपोर्ट्स केले गेल्यात, तर ते आमचे दर्शक आज पाहू इच्छितात, तर ते आपण दाखवू शकाल का? हो, मी रिपोर्ट्स आणलेले आहेत सोबत. ही फाईल आहे पूर्ण माझी जालना हॉस्पिटलची. ही टेस्ट आहे, डेंग्यू पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर हे प्लेटलेट काउंट सुरुवातीला 73,000 प्लेटलेट्स राहिले होते माझे आणि त्याच्यानंतर
जो प्लेटलेट काउंट केला गेला सगळ्यात कमी तो 12,000पर्यंत प्लेटलेट्स आले होते. ताई, आता आपण जे काही वर्णन केलं त्यातून ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की आजच्या दिवसाला, आजच्या युगामध्ये संत रामपालजी महाराज हे एकमेव असे संत आहेत की जे साधकाचे कर्म काटू शकतात. साधकाला जे आयुष्य जर त्याचं संपत असेल, त्याचे श्वास जर संपत असतील, तर ते सुद्धा त्यांच्या कोट्यातून ते आज वाढवू शकतात. आणि हे तुमच्या केसमध्ये आज अगदी स्पष्टपणे आज दर्शकांना ते अनुभवायला मिळालेलं आहे. धन्य तुमचे संत रामपालजी महाराज आणि धन्य त्यांचे भगत. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपण वर्णन केलं की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जीवनदान दिलं, आपले श्वास वाढवले, तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये या सद्भक्तीमुळे आणखीन काही लाभ किंवा आणखीन काही अनुभव आले आहेत का? हो, अनुभव तसे तर छोटे मोठे भरपूर येत राहतात. दैनंदिन जीवनात रोज संत रामपालजी महाराज काही ना काही अनुभव देतच असतात. पण त्यात एक माझी मुलगी आहे, जेव्हा ती 2 वर्षाची होती तर खेळता खेळता ती खुर्चीवरनं खाली पडली तर ती पूर्ण एका हातावरच पूर्ण शरीराचा लोड होता तिच्या, त्या हातावरच ती पडली. तेव्हा कोरोनाचा पिरियड चालू होता, लॉकडाऊन चालू होतं, तर दवाखान्यात जाणं शक्य नव्हतं. आम्ही डॉक्टरांना फोन केला तर ते म्हणे ठीक आहे तुम्ही या, मी एकदा पाहून घेतो. जेव्हा डॉक्टरांना दाखवलं तेव्हा ते म्हणे की स्वेलिंग झालेली आहे हातावर भरपूर आणि हात ती बिलकुलही हलवत नव्हती. तर ते म्हणे की फ्रॅक्चरच आहे हे, पण सध्या एक्सरे मशीन चालू नाही आहे, मी तुम्हाला एक पत्ता देतो, त्या ॲड्रेसवर तुम्ही जा आणि एक्सरे काढून घ्या, त्याच्यानंतर आपण पुढचं ट्रीटमेंट करू. मग आम्ही दवाखान्यातून घरी आलो आणि डॉक्टरांनी पेनकिलर दिलेलं होतं. ते पेनकिलर औषध तिला दिलं आणि ते म्हटले होते जर झोप नाही आली तिला तर एक झोपेचं औषध देऊन टाका. तिला झोपेचं औषध दिलं आणि झोपी घातलं, तर ती पूर्ण असा हात ठेवूनच झोपलेली होती. झोपलेली असताना रात्री 4चा टाईम होता. 4 वाजता ती अचानक उठली आणि 2 वर्षाची होती, तर ती संत रामपालजी महाराजांना जे जे असं म्हणायची. तर एकदम उठली आणि मला उठवलं, मम्मी उठ उठ म्हणून, आणि म्हणे मम्मी मला जे जे दे. संत रामपालजी महाराज एक चरणामृत देतात, त्याला पण ती जे जे म्हणती, तर जे जे दे म्हणे मला. आणि गुरुजी आल ते असं सांगू लागली. तर मग मी लगेच तिला संत रामपालजी महाराजांनी दिलेलं चरणामृत पाजलं. जसं मी तिला चरणामृत पाजलं, संत रामपालजी महाराजांचा प्रसाद दिला. त्याच्यानंतर खूप झालं तर 20 मिनटं ती शांत बसली. 20 मिनटं शांत बसल्यानंतर तिनं एकदम हात उचलला आणि ती खेळायला लागली. रात्री 4:30-5 वाजता खेळायला लागली. तर माझ्यासाठी ते खूप आश्चर्याचा धक्का होता की ही 24 घंटे झाले एका ठिकाणीच हिचा हात धरून आहे आणि अचानक ही खेळतीये, हात हलवतीये. परत ट्रीटमेंट नव्हती, औषध चालू नव्हते, काहीच नाही, एक्सरेसुद्धा काढायचे बाकी होते. तर मग मी तिला विचारलं थोडंसं की बेटा तुला स्वप्न पडलं, काय झालं? तर तिनं मला सांगितलं की मम्मी गुरुजी आलते, गुरुजीनं माझ्या हातावरून हात फिरवला आणि गेले. तर तेव्हा मला कळालं की संत रामपालजी महाराज येऊन तिचा हात नीट करून गेले, तिला दर्शन देऊन. त्याच्यानंतर ना आम्ही तिला दवाखान्यात नेलं, ना एक्सरे काढले, नाही काही केलं. ती एकदम चांगली आहे आणि चांगली खेळत होते. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? लग्नाच्या आधी जेव्हा मी टेस्ट केल्या होत्या थायरॉईडच्या, तर त्यात पॉझिटिव्ह आलेला होता थायरॉईड. पण त्याच्यानंतर आम्ही काही त्या गोष्टीवर एवढं लक्ष दिलं नाही. होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू होती. त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर जेव्हा सहज असं एक दिवस हे म्हणे आपण थायरॉईडची ट्रीटमेंट करून घेऊ तुझी, भगतजींना वाटलं. तर थायरॉईड टेस्ट करायसाठी दिले, थायरॉईडचे रिपोर्ट काढण्यासाठी ब्लड दिलं. तर त्यात माझा थायरॉईड एकदम नील आला. तर आम्हाला विश्वासच बसला नाही की असं झालं कसं. त्याच्यानंतर 2 महिन्याने आम्ही परत होमिओपॅथिक जे मेडिसिन चालू होते ते सगळे बंद केले. 2-3 महिन्यांनी परत टेस्ट केली, तेव्हा पण रिपोर्ट नील आला. त्यानंतर डिलिव्हरीमध्ये जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा तर सूज एवढी होती माझ्या अंगावर की डॉक्टरांनी सांगितलं होतं एकतर यांना थायरॉईड आहे, त्याच्याशिवाय एवढी सूज येऊच शकत नाही, किंवा BP तरी असणार. तर थायरॉईडचे टेस्ट तेव्हा पण माझ्या नीलच आल्या. त्यानंतर जेव्हा डिलिव्हरीचा टाईम माझा जवळ आला तर BP माझा म्हणजे
इतकी जास्त सूज होती अंगावर की डॉक्टरांना विश्वास बसत नव्हता की ह्या पेशंटला एवढी सूज आहे आणि तरीही बी पी नॉर्मल कसा. त्यांनी 1-2 वेगवेगळे मशीन आणून चेक केलं. त्यानंतर ते म्हणे की तुम्ही एकदा त्यांनी आम्हाला दुसऱ्या दवाखान्यात रेफर केलं, तिथं एकदा चेक करून या म्हणे. तिथंही आम्ही चेक करून आलो, पण माझा बी पी नॉर्मलच होता. आणि मग त्यांनी त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण ते काही जमलं नाही. मग त्यानंतर डॉक्टर स्वतः खूप घाबरले की आता यांना एवढी सूज आहे आणि या अशामध्ये जर बी पी असला तर सीझर आपण करू शकत नाही. आणि सीझर जरी नाही केलं तरी पण आम्ही आईला काही वाचवू शकत नाही. तर त्यानंतर मग भगतजी तिथंच होते. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की हे डिलिव्हरी खूप रिस्कमध्ये आहे. तर भगतजींनी तेव्हा पेपरवर साईन करून दिले की ठीक आहे, जे होईल ते पाहून घेऊ आपण. आणि लगेच संत रामपालजी महाराजांना अरदास लावली आणि लगेच मला अर्ध्या घंटाच्या आत सीझरला नेण्यात आलं. जेव्हा मला सीझरला नेलं तर 3-4 वेळेस त्यांनी कंटिन्यू बी पी चेक केला, पण बी पी नॉर्मलच दाखवत होता. तर मग त्यांनी डिसिजन घेतला की आपण सीझर करून घेऊ. तर अंगावर एवढी जास्त सूज असल्यामुळं डॉक्टरांना म्हणजे वाटलं होतं बी पी खूप जास्त हाय असणार. तर जेव्हा मला सीझरला नेलं तेव्हा भगतजींनी अरदास लावली होती संत रामपालजी महाराजांना. तर संत रामपालजी महाराजांचा आदेश आला तिकडून की तुम्ही करून घ्या ऑपरेशन, मालिक दया करेंगे. तर आणि तसंच झालं. मला सीझरला नेण्यात आलं आणि डॉक्टर तेव्हा पण खूप जास्त घाबरत होते. त्यांनी दुसरी डॉक्टरांची टीम पण बोलवली होती सोबत, कारण त्यांना विश्वासच येत नव्हता की एवढी सूज असून ह्या पेशंटचा बी पी नॉर्मल कसा. तर त्यांनी थोडं घाबरतच का होईना पण सीझर केलं. माझं सीझरही एकदम म्हणजे व्यवस्थित झालं, मला काही त्रासही झाला नाही. मुलगीही माझी खूप चांगली झाली, कुठंच काही प्रॉब्लेम आला नाही संत रामपालजी महाराजाच्या दयेनं. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला जे येणारे संकट आहेत हे टळल्या गेलेत. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होती, जो काही आपल्याला मृत्यूचा योग झाला होता, त्यातूनसुद्धा आपण सुखरूपपणे बाहेर आलात. तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण आज आपल्यासारख्या जे आपल्या भगिनी आहेत, त्याचप्रमाणे जी काही आपले मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले आप्तेष्ट नातलग आणि TV चॅनलच्या माध्यमातून जो काही श्रद्धाळू वर्ग आज आपला हा इंटरव्ह्यू, हा मुलाखतचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? माझ्या सर्व भावंडांना मी विनंती करते की आपण जी भक्ती करत आहोत तिन्ही देवतांची, ही भक्ती आपल्यासाठी पूर्ण नाही आहे. ह्या भक्तीत राहून आपण आपले कर्म काटू शकत नाही आणि जे सुख आपल्याला आज इथं पाहिजे ते सुखही आपल्याला पूर्णपणे भेटू शकत नाही. आणि संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात ती सर्व आपले धर्मग्रंथ पडताळून खोलून दाखवतात सगळं. आणि विथ प्रूफ असते सगळं काही. त्या प्रत्येक गोष्टीचे त्यांच्याकडं प्रूफ आहे आणि ते फोडून सत्संगमध्ये सगळं सांगतात. ही भक्ती, हा भक्ती मार्ग संत रामपालजी महाराजांनी सांगितलेला हा मोक्षाचा मार्ग आहे. आपला मेन उद्देश तर हा लाभ तर आपल्याला भेटत राहतात, पण मेन उद्देश आपला हा आहे की आपल्याला मेल्यानंतर कुठं जायचं आहे, मेल्यानंतर आपण कुठं जाणार, ह्या प्रश्नांची उत्तरं संत रामपालजी महाराजांकडे आपल्याला भेटतील. संत रामपालजी महाराजच आपले हे पूर्ण परमात्म्याची भक्ती केल्यानंतरच आपले हे कर्म कटू शकतात आणि योग्य भक्ती साधना करून आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. तरी मी सर्वांना ही विनंती करते की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकार करून पहा, या मार्गात येऊन पहा. सत्संग ऐकल्यानंतर, पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की योग्य भक्ती साधना काय आहे, आपण भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे. सर्वांना विनंती करू इच्छिते की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या, त्यांची नामदीक्षा घ्या आणि आपल्या अमूल्य जीवनाचे कल्याण करा. ताई, जसं आज तुम्ही सर्वांना साथ घालत आहात की मानव समाजाने कमीत कमी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकायला हवं, ते काय सांगतायत त्याच्याकडे विचार करायला पाहिजे आणि आपलं त्यांच्याकडे जाऊन त्यांचा अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या भावनेने एखादा साधक जर संत रामपालजी महाराजांच्या चरणी येऊ पाहत असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल?
संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेण्यासाठी विविध चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग चालू असतात. सत्संग चालू असताना खाली एक पिवळी पट्टी चालू असते, त्यात आश्रमचे फोन नंबर दिलेले आहेत. त्यापैकी एखाद्या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या जवळच्या नामदान सेंटरचा पत्ता काढू शकता, विचारू शकता आणि तिथे जाऊन निशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.